सिटी न्यूजच्या ब्रेकफास्ट टाइम न्यूज बुलेटिन मध्ये सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। बलात्कारी राजू काळेला 10 पर्यंत पीसीआर, राजूला फाशी देण्याची नागरिकांची मागणी, घोषणांनी न्यायालय परिसर दणाणला। पद्मश्री ताऊ आधारवड पुरस्काराने सन्मानित। रस्त्यावरील अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थिनी गंभीर जखमी। मोर्शी येथे सिलेंडरचा स्फोट, 18 गंभीर, एकीचा मृत्यू। थकीत बिल न मिळाल्यास 8 जुलैपासून काम बंदचा कंत्राटदारांचा इशारा। अमरावती शहर व ग्रामीणचा पाणी पुरवठा होणार प्रभावित। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। ठळक बातम्यांचे प्रायोजक होते इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है, आजा घर आजा। इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थात क्राईम वॉच। अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करून फरार झालेला राजू काळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। खुद्द या मुलीनं हिंमत दाखवून तक्रार दाखल केल्यानं हा नराधम पोलिसांच्या हाती लागला, नाहीतर आणखी किती मुलींच्या अब्रूवर घाला याने घातला असता। अल्पवयीन मुलीला तुझे ऍडमिशन करून देतो म्हणून बोलण्याची संधी साधून राजू काळेनं आपलं खरं रूप दाखवलं आणि चाकूच्या धाकावर त्या मुलीची अब्रू लुटून हा नराधम 4 दिवसांपासून फरार होता। दुष्कृत्य करून तोंड काळं केलेल्या राजू काळेला रात्री गस्त घालणाऱ्या पथकानं पकडलं। त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत। या दुष्कृत्याबद्दल समाजात मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटल्या। मुलीला संरक्षण देण्यासाठी जनप्रतिनिधी पुढे आले तर सिटी न्यूजकडे तीव्र प्रतिक्रिया आल्या। महेंद्र कॉलनीत ही मुलगी राहत असल्यानं तेथील संतप्त रहिवाशांनी पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या राजू काळेला जबर शिक्षा देण्याची मागणी होत आहे। पुढील हालचालींकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे। अकोली रेल्वे स्थानक परिसरातून रात्री 2 वाजता राजू काळेला अटक करण्यात आली। शुक्रवारी दुपारी राजू काळेला जिल्हा न्यायाधीश श्रीमती मुश्री जवळकर यांच्या समोर हजर करण्यात आलं, तेव्हा 10 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी त्याला देण्यात आली। न्यायालय परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी होती। राजू काळेला फाशी द्या अशा नारेबाजीनं न्यायालय परिसर दणाणला। दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त येथे लावण्यात आला होता। मोर्शीत सिलेंडरचा स्फोट झाल्यानं 19 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींमध्ये चाळीतील 3 कुटुंबियांचा समावेश आहे। 25 वर्षाच्या ताजिया बानोचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। मोर्शीतील पेठपुरा परिसरात चाळीसारख्या असलेल्या वस्तीत सिलेंडरचा स्फोट झाला। गुरुवारी रात्री 8:15 वाजता ही घटना घडली। सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर सगळीकडे आगीचे डोंब उसळले। घराचे छप्पर उडाले, भिंत कोसळली, दुकानाचे शटरही तुटले। स्फोट झालेल्या ठिकाणी 3 कुटुंब राहत असल्यानं 3ही कुटुंबातील सगळेच सदस्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले। स्फोट झाल्यानंतर सगळीकडे एकच हाहाकार उडाला। 19 जखमींना इरविनमध्ये दाखल करण्यात आलं आहे। रात्रीच आमदार अनिल बोंडे, आमदार रवी राणा, जिल्हाधिकारी महिवाल, तहसीलदार भटकर, ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ व यांच्यासह अनेक पदाधिकारी या जखमींच्या चौकशीसाठी इरविनमध्ये दाखल झाले।
तत्पूर्वी ताबडतोब वॉर्ड क्रमांक 4 स्वच्छ करण्यात आला. आधी सूचना मिळाल्यानं जखमींसाठी सोय करण्यात आली, तरी देखील सोयींचा थोडा अभावच दिसून आला. जिल्हाधिकारी महिवाल यांनी या घटनेविषयी माहिती दिली. अभी मोर्शी में जो दुखद घटना हुई है सिलेंडर स्फोट की, उसमें 19 लोग घायल होने की भी सूचना है. वो संख्या बढ़ भी सकती है. 18 इस हॉस्पिटल में आ चुके हैं और एक मसानकर हॉस्पिटल प्राइवेट में भर्ती है. 16 पुरुष और 2 महिला ऐसा भी आंकड़ा आ रहा है, उसको हम फिर से चेक कर रहे हैं. प्रकार आहे कशामुळे झाला काय प्राथमिक माहिती तर अशीच आहे की घरी ते सिलेंडरच्या पलटापलटी करून एक सिलेंडरच्या गॅस दुसऱ्यामध्ये स्वयंपाकासाठी करत होते. 2 भावांचे कुटुंब असं काही आहे, पण ते उद्या कळेल तपासाच्या विषयात. आणि यांना चांगला उपचार मिळेल याच्यावर आमच्या लक्ष आहे. पोलीस तपास करेल नक्की आम्ही उद्या आपण घरगुती स्वयंपाकाच्या सिलेंडरच्या काही म्हणजे सुरक्षा न ठेवता तपासात बंदीचा विषय आहे, त्याच्यामुळे स्फोट झाला असेल असं प्राथमिक अंदाज आहे. प्रशासनाचा या सगळ्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष आहे कसं वाटतं? आज ज्याप्रमाणे इथे इतकी गंभीर परिस्थिती आहे आणि जे डोळ्यासमोर दिसत आहे त्याच्यामध्ये नक्कीच या सिलेंडर त्या सिलेंडरमध्ये जे होण्याचा प्रकार आहे ते प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. महसूल डिपार्टमेंट असू द्या, ते आपलं पोलीस डिपार्टमेंट असू द्या, यांचं कुठंतरी लापरवाही झालेली आहे. त्यामुळं आज एवढा मोठा हादसा इथे झाला आहे. आणि आज या इरविन हॉस्पिटल जे आज शासकीय एवढं मोठं हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये कुठल्याही व्यवस्था नाही आहे. ते सगळ्यात मोठी दुर्भाग्याची बाब आहे की आज इमर्जन्सीमध्ये 17-18 पेशंट येतात, त्यांची व्यवस्था होऊ शकत नाही. शासन जागृत नाही, सरकारची यंत्रणा जागृत नाही. ही मोठ्या प्रमाणात गांभीर्याची बाब आहे. मुख्यमंत्र्यापर्यंत नक्की उद्या पोहोचून त्याच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. आणि याच्यामधले जे गंभीर पेशंट आहे हे तातडीनं प्रायव्हेटमध्ये शिफ्ट करण्याची प्रक्रिया आम्ही आता करतो. 2 महिला गंभीर आहे, जवळपास 13-14 पुरुष गंभीर आहे. आणि इथे डॉक्टर अवेलेबल नाही, CS अवेलेबल नव्हते आणि CS आता CS आलेले आहे. तर अशा परिस्थितीमध्ये अमरावती डिव्हिजनलचं हेडक्वार्टर आहे आणि हेडक्वार्टर असल्यानंतर ही परिस्थिती आहे अत्यंत गंभीर आहे. याच्यावर नक्कीच येणाऱ्या विधानसभेमध्ये मोठा विषय होईल. आमदार रावसाहेब शेखावत यांनी इरविनमध्ये जाऊन जखमींची चौकशी केली. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे सिलेंडरचा ब्लास्ट झाल्यामुळे जे बर्न्सचे जे पेशंट आलेले आहेत त्यांची आता वॉर्डमध्ये जाऊन सगळी पाहणी करण्यात आली. सिव्हिल सर्जनसुद्धा होते. तर त्याच्यातले ज्या पेशंट्सना 15 ते 20% बर्न आहे किंवा 33% बर्न्स आहेत त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. एकाला ICUमध्ये केलं आहे, एकाला फ्रॅक्चर होतं त्याच्यामुळे डॉक्टर बोंडेंच्या दवाखान्यात आहे. बाकीचे जे आहेत ते क्रिटिकल केअरमध्ये आहेत, कारण त्याच्यातले 4 लोकांना जवळजवळ 85 to 100% बर्न्स आहे आणि परिस्थिती त्यांची म्हणजे पाहवल्या जात नाही इतके बर्न्स आहेत. त्यांना IV सुद्धा देता येत नाही. डॉक्टरने त्यांना आल्याबरोबर सगळ्यात पहिले सलाईनची ट्रीटमेंट दिली, पण काही लोकांना IV असा नेकमध्ये द्यावा लागला, मानेमध्ये, कारण ती नसच सापडत नसं. त्यामुळे आता सगळेजण आम्ही बसलो CS साहेबांकडे, सगळे शहरातले सगळे मंडळी, सगळे नगरसेवकही होते. काळजी व्यवस्थित घेतल्या जाते. समाधानाची बाब ही आहे की मेट्रनने, सिव्हिल सर्जनने आणि इथल्या स्टाफने रात्री उशिरापर्यंत त्यांची काळजी घेतली. आता रिकव्हरी त्यांची लवकर होणं आवश्यक आहे. काही जे 15 ते 20% बर्न्स आहेत त्यांची रिकव्हरी एक 10-12 दिवसात व्हायला पाहिजे, पण बाकीच्यांना नेमके किती दिवस लागतील सांगता येत नाही. पण तेवढे दिवस निश्चितपणे त्यांची दवाखान्यात व्यवस्थित काळजी घेतल्या जाईल याच्याबद्दल चर्चा झाली आणि स्टाफ जो आहे तो आपलं काम नीट करत आहे. आणि मला अत्यंत समाधान आहे की मी याच्या आधी जेव्हा केव्हा आलो तर तक्रारी जास्त होत्या, पण पहिल्यांदा पाहण्यात आलं की तक्रारी कमी झाल्या आहेत आणि पेशंट्सकडे लक्ष दिलं जात आहे. त्यामुळे हेच खरं काम आहे सिव्हिल हॉस्पिटलचं. आणि त्यामुळे आता अशी एक अपेक्षा आहे की त्यांच्या रिलेटिव्स, नातेवाईकसुद्धा आता स्टेबल झाले आहेत. काल सगळं धावपळीचं आणि असं भयभीत असं वातावरण होतं. ताजिया बानो शेख हसन, शेख जुबेर, शेख लहीर, शेख हसन हे 4 अतिशय गंभीर जखमी होते. त्यापैकी ताजिया बानोचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोठ्या सिलेंडरमधून लहान सिलेंडरमध्ये गॅस भरत असताना हा स्फोट झाल्याचं समजते. फक्त एक चूक, त्या चुकीनं ताजिया बानोचा बळी घेतला तर कितीतरी गंभीर झाले. हे अवैध काम सर्वांच्या जीवावर बेतले.
मार्डी मार्गावर अपघात झाला. या अपघातात विद्यार्थिनीच्या पायावरून मॅटाडोर गेल्यानं दोन्ही पाय जायबंदी झालेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या 19 वर्षीय विद्यार्थिनीचं नाव अमृता फुके असून ती सिव्हिल इंजिनिअरिंगची दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. IBSS कॉलेजमध्ये शिकत असलेली अमृता मैत्रिणीच्या गाडीवर मागे बसलेली होती. समोरून येणाऱ्या मॅटाडोरनं गाडीला धडक दिली. या मालवाहू मॅटाडोरचा चालक फरार आहे. अमृता फुकेच्या पायावरून मॅटाडोर गेल्यानं दोन्ही पाय जायबंदी झालेत. तिला नागपूरला उपचारासाठी नेण्यात आलं आहे.